तर चला तर मंडळी, आज भाजी काय करावं हा विचार करताय तर चला आज मस्त अंडा रोस्ट करूया। त्यासाठी मी इथं अंडी उकडायला ठेवलेली आहेत। त्यात थोडंसं मीठ घालून घेणार आहे। मीठ घातल्यामुळे अंडी पटकन सोलली जातात। तुम्ही तेलही घालू शकता थोडंसं। तर मी इथं कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला थोडा वेळ लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांद्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे, त्यामुळे कांदा पटकन भाजायला मदत होते। कांदा थोडासा परतला की आपल्याला त्यामध्ये हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं लसूण ठेचलेला घालून घ्यायचा आहे। ते एकत्रित छान आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत। तुम्हाला अंड्याची करी आवडते की अंडा रोस्ट आवडतो कमेंटमध्ये नक्की सांगा। आता आपण मसाले घालणार आहोत। त्यामध्ये मी घातलेली आहे हळद, चिकन मसाला, लाल तिखट, मीठ, थोडासा धना पावडर घालून घेणार आहोत। ते मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। मसाले छान परतले की भाजीला छान चव येते। मी एकीकडे गरम पाणी करायला ठेवलेलं होतं, ते आपण थोडंसं घालून घेणार आहोत कांदा शिजण्यासाठी। आपण अंडा रोस्ट करणार आहोत, त्यासाठी मी जास्त पाणी घातलेले नाही। हे पाणी पूर्ण मला आटवायचं आहे त्यामध्ये, त्यासाठी मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे। आपण ते थोडा वेळ झाकून ठेवणार आहोत। आता पाणी सगळं आटलेलं आहे। त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली अंडी त्यामध्ये घालून घ्यायची आहे। त्यालाही छान मसाल्यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे। आपली भाजी तयार आहे। तुम्हाला भाजी आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा।